कोण सुखरूप आहे? देव. सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखं. संसार फेल, जीव फेल, देवाकडे आले. गोमटे ते करा माझे. देवाकडे विनंती केली की तुम्ही माझं गोमटे करा. पण ऐका, देव जरी सुखरूप असेल तरी देव आपलं गोमट करू शकत नाही म्हणा. गंधन बुकान माळान परमार्थन इथं मग याकडाच बाजार झाला. म्हणजे देव मी गोमट नाही करू शकत नाही. का? देव जे सुख देतो ते आपल्याला नकोय आणि आपल्याला जे पाहिजे ते देव देत नाही. हे पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर, देव आपलं गोमट का करू शकत नाही? जगात आपला एक वर्ग आहे हे देवाला माहितीच नाही. देवाला फक्त दोनच वर्ग माहिती. देवाने अवतार कशासाठी घेतला माहिती का? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. दुर्जनाची संवारी. दुर्जनाची संवारी. हे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. दुर्जनाची संवारी. दुर्जनाची संवारी. संवारी. देवाला दोनच वर्ग माहितीत. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा काटा काढतो याच्यासाठी देव अवतार घेतो. देवाला दोनच वर्ग माहितीत, भक्त आणि दुर्जन. म्हणजे सज्जन आणि दुर्जन. जगात आपण हे मधला वर्ग आहे. आपण धड सज्जन नाही आणि धड दुर्जन नाही. बरं मला सांगा, या मंडपात बसलेले कोण कोण सज्जन आहेत? माझ्या सकट कर हातवर हाय का टाप? नाही ना. बरं आता सज्जन नाही म्हणावता आपण गंध लावलाय, माळ घातली, भगवंताच्या दरबारात आलो, एवढा सुवर्ण. मग दुर्जन तरी आहे का? दुर्जन बी नाही, सज्जन बी नाही. हे आपला 50-50 मधला वर्ग आहे बघा. विठ्ठल देवाला एकतर सज्जन माहिती, संत किंवा दुर्जन माहिती. जे दृष्ट त्यांचा अवतार घेऊन काटा काढतो किंवा भक्ताचं रक्षण करतो. हे आपला जे मधला वर्ग आहे ना, हे देवाला अजून माहितीच नाही. ही मधली बी माणसं असतात बुवा. हे दड पारमार्थ करीत नाहीत. बरं सगळे वाईट बी नाहीत ना. गण लावतात, वाऱ्या करतात, बरं माळ घालून बांध बी करतात. मग हे नेमके सज्जन आहेत का दुर्जन आहेत बुवा? यांचं नेमकी व्याख्या तरी कशी करावी? बरं दुर्जन म्हणतो सत्ता एवढा मोठा करतात, वारी करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतो, हरिपाठ वाचतो, पण दुधात पाणी बी टाकतोय. मग हे वर्ग कोणता? हे देवाच्या डोक्याच्या बाहेरचा ईशेचा वर्ग. येऊ विठ्ठल देवाला दोनच वर्ग माहिती, तिसरा वर्ग माहीत नाही. त्याच्यामुळं देवाला आपल्या कल्याणाची तळमळच नाही. देवाला फक्त संत आणि दृष्टाचा कार्यक्रम करणं एवढेच दोन हेतू घेऊन देव येतो. मधल्या वर्गाचा देवाकडे विचारच नाही. मग तुकोबाराय म्हणले अवघडच आहे. संसार दुःखमुळे जीव अपूर्ण आहे, देव परिपूर्ण आहे, पण त्याला आपला कळवळाच नाही. तेव्हा काय आपलं गोमट करणार आहे? आणि मग संसारानं निराशा केली, जीवानं निराशा केली, देवानंही निराशा केली. आणि मग तुकोबाराय आता संताकडे जातात आणि विनंती करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कृपावंत. कोण को तुम्ही कृपावंत. चलो चलो आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवाला ग, जीवाला ग,
करा माझे गोमटे ते 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 करा माझे माझे माझे. आणि मग आता सगळीकडे तुकोबरांची निराशा झाली आणि संताकडे आले. आवाज. आता तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो साधू संत जीवलक. कृपावंत साधू संत जीवलक 4 विशेषणं वापरली, कारण विशेषणं देऊन तुकोबरांना संतांना प्रसन्न करून घ्यायचं मॅडम. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक. आणि मग संतांकडे आले आणि विनंती केली सर्व संत. तुकोबरांनी कोणत्या संताने? ज्ञानोबराने केली. अहो ज्यांच्या दरबारात ते सुद्धा भक्ताच्या यादीत, संताच्या साधूच्याच यादीत आहे. भक्त सम्राट हनुमंतराय तुकोबरा यांना सुद्धा विनंती करतात. शरण शरणाजी हनुमंता, शरण शरणाजी हनुमंता, शरण शरणाजी हनुमंता, हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या देवता, काय भक्तीच्या देवता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंत, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या देवता. काय भक्तीच्या देवता, काय भक्तीच्या देवता. शरण शरणाजी हनुमंता. हनुमंतांना मी तुकोबरा शरणच गेले ना. जी हनुमंता, जी शब्द तुम्ही रामाचे दूत आहे. आणि हनुमंतरांची सगळ्यात मोठी पदवी ते स्वतःला समजतात, मी रामदूत आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टीच्या पदव्या डिग्रीत कागदपत्राची फाईलच आहे, पण म्हणले बाकीच्या फाईली जाळून टाका. मनासारखा वेग, वायूची चंचलता, मनोजेव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ, ह्या सगळ्या पदव्यात बरं का. बुद्धीत वरिष्ठ, वानर सेनेचे मुख्य, इंद्रिय ताब्यात. पण शेवटची महत्वाची पदवी श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. श्रीरामाचा मी दूत आहे, ही त्यांना सगळ्यात मोठी पदवी वाटायची. मी रामाचा सेवक आहे. एवढा माणूस मोठा, पण पाय जमिनीवर विठवलं. आपल्या 2 अभंग पाठ झाले का आपण गुंड्या लावायचं सोडून देतोय. आपल्या नादाला कोणी लागत नाही. तू येड्याच्या कोण नादाला लागाय, लोकांना टाइम येतावा. हा किती मोठं व्हा, पण पाय जमिनी ठेवा. त्या झाडाकडून शिका. झाडा आबाळाला गवस निघालतं, पण आपल्या झाडाची मुळं जमिनीला घट्ट रोवून ठेवतं. आणि खाली प्याका असल्यामुळे वर किती वाढलं तरी त्याला धोका नाही. आणि ज्याचे पाय जमिनीवर त्याला कोणी पाडू शकत नाही. विठ्ठल पण सध्या ज्याला त्याला गर्वच. ज्याचं त्याचं एक फिक्स वाक्य, म्या शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू काय विश्वामित्र आहे का काय बा विश्व निर्माण करायला. बरं तो विश्व निर्माण केलं, लोकांनी म्हणलं पाहिजे ह्यांनी लय आयुष्यात मोठं कमवलं वय, ह्यांनीच बाडबाड करायचं ना आम्हाला बोर करायचं. अरे लोकांनी म्हणलं पाहिजे ह्यांनी कमवलं, आणि ज्यांनी कमवलं त्याला सांगायची काय गरज आहे, आपोआप दिसणार आहे ना. पण अहंकारच, कोणाला पदाचा, कोणाला गुणाचा, कोणाला कलेचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला पदाचा, कोणाला कर्तृत्वाचा. पण अहंकार नको. मनोवारकऱ्यांची मागणी नामदेवरांची, अहंकाराचा वारा न लागो राजाचा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. इतका मोठेपणाची ताकद असून सुद्धा पाय जमिनीवर येत नाही. मी रामाचा दूत आहे, मी रामाचा सेवक आहे. विनंती केली काय भक्तीची त्या वाटा. तुकोबारा या असणाऱ्या भक्तांना शरणच गेले ना. आता तुम्ही कृपावंत साधू संत. हनुमंतरान शरण मी विनंती केली काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. कारण भक्तीच्या जेवढ्या वाटा आहेत तेवढ्या हनुमंतरांनी चोखाळल्या सगळ्या वाटा. भक्तीच्या वाटा 9 भक्ती. श्रवण भक्ती ते त्यांच्या जीवनात घडली. कीर्तन भक्ती, मारुतरायासारखं कीर्तन करच नाही. म्हणजे कसं काय, अहो आपण कीर्तन करतो कृष्ण महाराज, पण आपल्या आरसाट्यात जिथं आपल्याला मानणारा वर्ग आहे, गाव माळकरी, गावाने सप्ता मोठा ठेवला, जिथं सज्जन आहेत, गांधावाले आहेत, तिथं कीर्तन. ह्या वाघाने कीर्तन कुठे गेलंय माहिती का? जिथं आपला एकही माणूस नाही आणि जिथं देवाला मानितच नाही, लंकेत. हा, जिथं नास्तिकाचं अख्खं गाव आहे तिथं जाऊन ह्याने रामनामाचा डंका वाजवला. तसल्या काळात तसल्या लंकेत सुद्धा एक रामभक्त शोधून काढला, बिभीषण. आहे का असा कीर्तनकार? आपल्या मानणाऱ्या गावात कुणी उड्या हानी, पण जिथं कुणी मानितच नाही तिथं जाऊन रामनामाचं कीर्तन. विठवलं
नादी लागायचं कामच नव्हतं, पावरच तशी होती. दुसऱ्याच्या गावात गेल्या म्हणजे डिरिंग करण्यात ग बसण्यात, नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी होत्या आपल्याला येड्यावानी करा न ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, ओ दाढी रावणाची दाढी, दाढी पावर जागेवर बोका केला दाढीचा. हा दाढी जळल्या मिशा राहिले असते का, धडा धडाच पेटले, त्याचं गाव बी जळलं. जाळलेली लंका आवाज धन्य धन्य म्हणे तो का. एवढी ताकद का होती अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पाला तर दगड फुटत होता. आणि मारुद्राचं वर्णन केलेलं अंजनी मातेला अजिबात पटत नव्हतं. रावणाला झपकून ज्यावेळेस परमरामचंद्र महागारी निघाले, म्हणले आले तर आता भेट घेऊन जावं. सीतेचा बी आग्रह होता, मारुद्रांच्या फॅमिलीची भेट घ्यायची. घेतली भेट, आणि भेट झाल्यावर परमरामचंद्राने केलं ना रामायण सुरू. यांचं वर्णन कोणापाशी हायकोर्टा पक्षी. अंजन काय तुमची कुशपवित्रण, काय वाघ जन्माला. गप बसा म्हणली, गुळ नका गुळ फेकू. लागले वर्णन करायला. असंच मारुतीन तसंच मार आले तर चिहा पाणी करा, निघा म्हणले तिकडे अयोध्या वाट बघते तुमची. माझ्या पोराचं आजीबाचं वर्णन. अहो पण त्यांनी कार्यच तसं केले. 18 वानरसाने एकत्र केली, शितू बांधला. काय ताकद आहे. माझ्या पोराचंही निंदा करू नका म्हणजे ही स्तुती नाही. म्हणजे कसं काय. अहो स्तुती म्हणले मोकळ्या मनाने मी सांगतोय, जरी असेल तरी आपल्याला पटत नाही का. हनुमंतराने बोलवलं, कांधर म्हणले माफी माग. अगं आई मी एवढंच शितू बांधला रामनामाने, वानरसेना एकत्र केली. हिथं तर माझ्या दुधाचा अपमान केला. शितू बांधायला वानरसेनेची गरजच काय होती, तो एकट्यानं शितू बांधायला पाहिजे होता. बघा आई काय ताकद असन. आणि आताची आई 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 शेंबड पोरग, शेंबड नकट डबर खैर बांड वक्त, तरी म्हणते मागाचं माझं वाघाचं पिल्लू कसं बघतंय. अगं ते वाघ आहे का, त्याच्या नाकातला माल त्याला काढता येईना. वाघाचं पिल्लू, ते वाघाचं पिल्लू म्हणते ही कोण झाली वाघीन, आणि पतिदेव वाघान. वाघ 24 तास पिऊन, त्याच्या डोळ्याला अंधार येतात. एक माणूस त्याला 3-3दा दिसतो, इतकं तर तो पितो या. आणि मग ते वाघाचं पिल्लू का. हे आताची आई, आताची काय अंजनी का माय बाप. पहिलीतलं पोरगण घाण घाण शिव्या देत होतं, आणि शेजाऱ्याने सांगाले आता शिक पोरग पहिले जाते घाण घाण शिव्या देते, चांगलं शिकेव. आई म्हणली शेजाऱ्याला गबस, अजून लहान आहे म्हणून देतोय घाण घाण शिव्या, मोठा झाल्यावर दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. काय संस्कार आहे माय बाप. या असं आताच्या आयात काय झालं. अरे त्या दुधात ताकद होते. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर दगडाला छिद्र पडत होतं. काय ताकद असन. आता आईचं दूध राहिले का. आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली, त्याच्या तोंडात कोंबाची, पोरगं झुळीत फेकायचं. आईनं वाट्यावर बसायचं, व्हॉट्सअप खेळत. एकटंच पोरगं झुळीत नसतं, हॅ करतं वर पत्र्याकडे बघत. त्याला गुर्रू गुर्रू नुसतं डोळं फिरत. बाटलीचं दूध संपलं, बुच्यानं दाताने कुर्त्यानं लबरेचा तुकडा त्याच्या नारद्यात गुतला. मोबाईल बंद झाले. पोराकडे मम्मी आली, पोराने डोळं पांढरं केलं होतं. एक कुठं ना का त्या बाटलीचा. त्याच्यामुळे बारकाली पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही. त्यांची डोके मडक्यावाने झाले तर हातपायच्या काड्या सुख करता दुका हरता. कमरत दाबल्या त्या डिरीत फुकल्या, ते वाकडे तिकडे झाले तर येड्या बाबळीवणी पुराशे रसरशीत गुटगुटीत तजेलदार पोरं तरी बघायला भेटतात का. आता आईच्या दुधातलं जीवनसत्वच नाही. आता आईच जीन पॅन्टीवर रे. धर्म ठेवलाय का आपण. एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. हा दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवू नका. इथं बोर्डावर लिहिलंय, इथं सगळे चांगले सुविचार लावलेत. दुसरे धर्मों की आलोचना करणं गलत है. एकदा हे बोर्ड लावणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा बरोबर सगळ्यांनी. ह्या साईडने ह्या साईडने पर तिकडे एंट्री केल्यापासून हे सुविचार आणि आदर्श जीवन जगण्याची तत्व प्रणाली ह्या बोर्ड प्रत्येकाने एक जरी बोर्ड सप्त्या ध्यानात ठेवलं तरी जीवनातलं सफल झालं. विडलं आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला नाही आपल्या धर्मात काड्या करायच्या. आपल्यात गद्दार झालेत. आपण आपल्या निष्ठा ठेवीत नाही म्हणून आपण मातीत गेलोय. अरे कपडे कसे घाला हे काय कीर्तना सांगायचा विषय का.
अहो हे खेड्यापाड्याने कीर्तन चालू आहे. तुमच्यासारख्या सात्विक माता माऊल्या बघितल्या जरा आनंद वाटतो, जरा कुंकू पदर भारतीय वेशभूषा असं बघितलं तरी वाटतं जरा महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. ह्या पुण्या मुंबईकडे गेल्यावर नुसती उदासी वरती म्हणून. अहो कोण कोणाची कपडे घालतं हेच कळा ना. परवा पुण्याला कीर्तनाचा पुरुष मंडळीत एक बारकं पोर घडत होतं, मरणाचं रडायचं आणि ती वडिलाच्या मांडीवर बसलं होतं. मी म्हणलं, ओ उठा, त्याच्या मम्मीकडे दे त्या पोराला. तेव्हा म्हणला मीच मम्मी या. आता जीन पॅन्टन टी शर्टन बॉब कटन काय कळायचंय मला मम्मी का पप्पा आहे ती. हे असली येडेवणी झाली तू. आणि सध्या काय झाले, जेवढं तुम्ही धर्माला सोडून राहणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड, आणि जेवढे धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख. धर्म मातीत घातले की लोकांना म्हणायचं तेवढं हाय फाय बरं का. हा, आणि चांगलं जगाला की येड आहे ती. तुम्ही सकाळी सकाळी गंध बुका मारुत्रायचं दर्शन सगळ्याला प्रेमानं गावा, जे हरी गाला. लोक म्हणतात येड आहे ती, आजच बोंबलेत फिरतं देव देव करीत, त्याला काय काम नाही. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला, तो आईवर धावतोय, तो गावात राजकारण करतो तरी स्टँडर्ड. आणि चांगलं जगणार त्रास. सध्या एकच प्रमाण फिट बसतंय. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. टाळी वाजवा टाळी टाळी. पुण्यवंत पातालो किनेला, पुण्यवंत पातालो किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ